नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी, शेवग्याच्या शेंगेची डाळ। आणि ही डाळ मी तुम्हाला हिरव्या मसाल्याच्या वाटणातून कशी बनवायची ते वाटून ते आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीने। तर ही एक भाजी अशी आहे जी आपल्या शरीरासाठी खूप सारे आजारांवर खूप फायदेशीर आहे आणि हे आपण आपल्या भाताबरोबर, नॉर्मल जो भात असतो त्याच्यावर पण छान लागते, चपातीबरोबर पण छान लागते आणि भाकरीबरोबर छान लागते। हे खास करून कोकणमध्ये तर जास्त बनवली जाते। तर आज मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे। तर चला मग ह्या रेसिपीला आपल्या सुरुवात करूया छानपैकी हिरवी डाळ शेंगेची बनवायला। तर चला सुरुवात करूया। तर ह्यासाठी मी घेतलेली तूर डाळ अर्धा कप, मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी 1/4 कप। आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा। आणि मग हे आपल्याला भिजत ठेवायचे आहे, अर्धा तास तरी आपल्याला भिजत ठेवायचे आहे। आता हे अर्धा तास भिजलेली आहे। आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणारा अर्धा चम्मच आणि टमॅटो टाकलेला आहे मी अर्धा। तुम्ही छोटा टमॅटो एक घेऊ शकता, एकदम छोटा, जास्त टमॅटो नाही टाकायचं आहे कारण का मग ते लाल लाल दिसतं डाळीमध्ये। आता हे आपण शिजायला ठेवूया गॅसवरती। ह्याला 2 ते 3 शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत, मीडियम आचवरती ठेवायच्या, जास्त फास्ट नाही, जेणेकरून आपली डाळ मीडियम आचवरती व्यवस्थित शिजते। इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत, 2 कवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ धुवून आपल्याला एक उकळी येईपर्यंत शिजवायच्या आहेत ह्याला। आणि मग आपल्याला आता वाटण तयार करायचं आहे। वाटणासाठी मी 3 टेबलस्पून फ्रेश नारळ घेतलेला आहे किसून, आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, अद्रक घेतलेला 1 इंचचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, आणि जिरा घेतलेला आहे। आणि मग ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत। एकदम बारीक पेस्ट बनवायची आपल्याला। पाहू शकता आपली पेस्ट व्यवस्थित झालेली आहे। आता आपण डाळीला तडका द्यायला घेऊया। त्यासाठी मी कढीपत्ता टाकलेला आहे, ऑइल आपल्याला घ्यायचं आहे 2 टेबलस्पून, आणि राई आपल्याला घ्यायचं आहे 1 टेबलस्पून, आणि जिरं आपल्याला घ्यायचं आहे अर्धा टेबलस्पून। आणि हे व्यवस्थित तडतळल्यानंतर जिरं वगैरे आपला व्यवस्थित तडतळला की आपण थोडीशी डाळ ह्याच्यामध्ये टाकून तडका द्यायचा आहे। पहिला थोडीशी हे बघा, ही डाळ आपली उकळलेली आहे। पहिला आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत, जे आपण वाटण तयार केलं आहे ते मसाला टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आणि मग आपण थोडीसं 1 चम्मच डाळ टाकून तडका देऊया। हे अशी पहिला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे। आता आपण थोडेसे डाळीचा तडका देणार आहोत आणि मग थोडं वेळ 2 सेकंद झाकण ठेवणार आहोत। आणि मग आपल्याला पूर्ण डाळ टाकायची आहे, याच्याने डाळीची चव अजून वाढते। आता याच्यामध्ये आपण पूर्ण डाळ टाकलेली आहे, व्यवस्थित हलवून घेऊया ह्याला। आपल्याला जर असं वाटलं ह्याच्यामध्ये हळद कमी वाटते तर थोडीशी हळद टाकू शकता, जास्त हळद नाही टाकायची। मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार, हलवून घेऊया। आणि मग ह्याला उकळी आली की मग आपण ह्याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत। हे आता थोडी उकळी येत चालले, आपला बघा कलर छान आलेला आहे, तर आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची गरज नाही आहे। उकळी आता आलेली आहे थोडी, आपण आता याच्यामध्ये शेंगा टाकणार आहोत। शेंगा आपण ऑलरेडी 1 उकळ काढलेली आहे, तर आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त उकळवायचं नाही आहे। 1-2 उकळ आली का लगेच उतरवायचं आहे। पण ही डाळ मंडई एवढी छान लागते, टेस्टी लागते, आपल्या भाताबरोबर तर खूपच छान लागते आणि चपातीबरोबर पण खूप छान लागते। ह्या हिरव्या वाटणामुळेच ह्या डाळीला जास्त चव येते। आणि कोकण भागामध्ये तर आम्ही ही डाळ तर खूपच बनवतो। तर आपली डाळ तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी, शेवग्याची शेंगा आणि हिरव्या वाटणातली डाळ। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव कमेंट्स शेअर नक्की करा मला। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू मंडळी। बाय बाय, टेक केअर।